आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग बघितला जातो असं म्हटलं जातं. मात्र या कलियुगामध्ये संस्कार बदलले की संस्कृती बदलती आणि रक्तातील विचारही बदलल्याचं चित्र आज आपल्या समाजामध्ये पाहावयास मिळतं आहे. ज्या आईनं 9 महिने उदरात सांभाळ केला, जिनं लहानाचा मोठा केला आणि ज्या बापानं आतोनात कष्ट करून त्यांचं भवितव्य घडवलं, आज त्याच मुलांनी आई वडिलांचा वृद्धापकाळ सडवल्याचं दिसून येत आहे. नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. आज तुम्हाला आम्ही अशी खबर दाखवणार आहोत की जी ऐकून तुमचं मन सुन्न होईल. जग चंद्रावर जाऊ लागलंय, पण समाजातील माणुसकी ही संस्कार दलदलीच्या चिखलात ऋतू लागली आहे. ही खबर आहे भोपाळच्या अपना घर या वृद्धाश्रमातील. इथे 70 वर्षीय घनश्याम राजपूत हे अर्धांगवायू झालेले वृद्ध राहत होते. त्यांच्या जीवनातील अंतिम सत्य जेव्हा समाजासमोर आलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली. घनश्याम राजपूत हे इंदोरमध्ये पत्नीसह मुलासह राहत होते. त्यांना 2 मुली आणि 2 मुलं होती. त्यांचा सायकल, स्पेअर पार्ट आणि पंक्चरचे दुकान आहे. परिवार मोठा असल्याने खर्च देखील मोठा होता. तसेच मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी चांगल्या शाळेत देखील घातले. त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट केले. त्यामुळे अशा व्यवसायातून कोणतीही मोठी संपत्ती ते जमा करू शकले नाहीत. त्यांना फक्त राहते घरच स्वतःचे होते. त्यासाठीच या 4 भावंडांमध्ये मोठे वाद होते आणि याच वादातून या मुलामुलींनी मिळून त्यांना घराबाहेर काढलं. याच परिस्थितीमध्ये त्यावेळी त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आणि ते एकाकी पडले. तेव्हा याच घनश्याम राजपूत यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचा एक हात आणि एक पाय गेला. त्यांच्यावर जर वेळेत उपचार झाले असते तर कदाचित ते वाचले असते. त्यांच्या मुलांनी त्यांना भोपाळच्या बस स्थानकावर सोडून निघून गेले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भोपाळच्या अपना घर या वृद्धाश्रमात आणून सोडलं. अपना घरमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळ केला, पण शुक्रवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी वृद्धाश्रमातील संचालकांनी त्यांच्या मुलामुलींना संपर्क साधला असता त्यांनी वडिलाचा आणि आमचा काहीही संबंध राहिला नसून त्यांनी आमच्यासाठी काही ठेवलं नाही, तर आम्ही त्यांच्यासाठी अंत्यविधीला काय येऊ असा प्रतिप्रश्न करत त्यांनी अंत्यविधीला येणं टाळलं. तरीही वृद्धाश्रमातील लोकांनी मुलं किंवा नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला येतील यासाठी त्यांचा मृतदेह 2 दिवस सुरक्षित ठेवला, पण कुणीच अंत्यविधीला आलं नाही. अखेर त्यांचा अंत्यविधी हा वृद्धाश्रमातील लोकांनी पार पाडला. मात्र त्यानंतर हे सांगण्यासाठी जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मात्र मुलांनी त्याहूनही पुढचं उत्तर दिलं. ते म्हणाले की आता आमच्या वडिलांचा अंत्यविधी झालाच आहे, तर त्यांच्या मृत्यूचा दाखला मात्र लवकर पाठवून द्या. कुणी विचारले तर हा पुरावा दाखवता येईल. म्हणजे समाजामध्ये लोक किती भावनाशून्य झाले आहेत हे ऐकून कुणाचेही हृदय पिळवटून निघणार हे नक्की. खरं तर संगणकी युगामध्ये माणूस तांत्रिक प्रगती करू शकला, पण सांस्कृतिक सामाजिक अधोगती करू लागला आहे आणि राजकीय नेते समाज सुधारण्याच्या नावाखाली फक्त जातीवाद पेरू लागले.